तो त्रैलोक्यनाथा हृदय माझे अर्पुनी दे यशस्वी सौख्य शांती प्रार्थना चिंतामणी. अगं आता झोपली नव्हतं पोरगं. ओय ए माझी बाई, अगं तू कुठे निघालीस ना? ऐक माझी बाई, ऐक चल आता वेगवेगळी चल बस चल. अगं टंकी बाहेरच कपड सामान सुमान आई पेटी. चल माय चल, जान बचावला तर समजा जग मिळेल तुला. चल आता चल 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 चल. हो 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 हे घे. पार राख रांगोळी झाली की. वय देवानं आम्हाकडे बघून डोळे झाकून घेतलं बघा. काय म्हणजे काय बी राहिले नाही बघा शिलकीले.
पण तुम्ही भाकर तुकडा तरी विचारेल का आम्हा तमासगिरांना? अहो असं का म्हणताय पाहुणं? हा, एवढ्यासाठीच तर आलोय ना मी. ताबाळच पडले भाऊ. कोण काय मदत करणार कुणाला? हं? मागाल ते मिळते की. आमचा मालक साधा असा बी नाही. रगड पैसा आहे, शेतीवाडी आहे. एक नाही 1000 धंद्याचं बस्तान बसवलंय. पण काय जण देव माणूस. तुम्ही चला तर खरं बघल्यावर. तर अशी दयेची वेग खायची नाही आम्हाला. पण मी म्हणते शिव, एकदा जाऊन यायला काय हरकत नाही का रे? वय नाव काय म्हटलं तुम्ही? वाकडं वाडीचं नेतं आमचं स्फूर्तीस्थान लाला सरण जामे. जगदंबे जगदंबे माय सांभाळ ग लेकराला. अहो या 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 बसा की. या बसा बसा. जगदंब जगदंब. अरे तुम्ही खाली कशा बाई बसलात? वर बसा वर बसा. आपलंच घर समजा. बसा वर बसा. हा. मालक या कमळाबाई जेजुरीकर. म्हणे अहो यांना उभा आडवा महाराष्ट्र ओळखतोय. जावा चहा पाण्याचं बघा. जी. अरे वा, काय पेढा का बर्फी? पोरगा ह्याची हा किसना वर्षाचा झाला. असं. नातू ह्याची माझा. हा ही सुगंधा माझी लेख आहे. शिवा माझा जावई ढोलकी वाजवतो फडात. अरे वा, म्हणजे फॅमिली ड्रामाच म्हणा की. व्हायची. आणि त्यो गाणा तुंतुन बी वाजवतो झिलकरी बी हाय. आणि ह्यो सोना. ह्यांना ओळखलं म्या. बस एवढीच मंडळी. नाही जी, बाकीचे आहेत ना सामाना सुमानाजवळ बसून. कमळाबाई, कालचा प्रकार कानावर आला आमच्या. काळीच लई तुटलं बघा. पण काय करणार, जगदंबेची इच्छा. हा बोला, काय मदत करू? काय मदत करता आम्हाला? अव कम्प्लेट ए टू झेड समजा फड उभा करून देऊ. पण आम्ही गरिबांनी हे उपकार कसं फेडायचं? सांगतो. शिवाजीराव समजा स्पष्ट सांगतो. हे बघा, आमची रक्कम फिटपर्यंत फळाची मालकी आमच्याकडे राहील. गल्ला आमच्या ताब्यात राहील. प्रत्येक खेळाचा खर्च देत राहू. गल्ल्याचा फायदा आमचा. म्हणजे आमचं हा, अजून कंप्लीट झालेलं नाही. प्रत्येक खेळाच्या तारका दौर आम्ही ठरवू. आता आमचा उद्योग असतोय तेव्हा आमचा माल कंपनीच्या गाडीतून पाठवीत जाऊ. हं, विलक्षणच्या टायमाला स्पेशल खेळ करावा लागेल. माय जरा बाहेर येतेस का? अरे पण काही प्रायव्हेट बोलायचंय जणू. नाही म्हणजे हे बोला 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 बोला. अहो ही लोकशाही आहे. हा, विचार स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य आम्ही मानतो. हा, जाऊ जाऊ जाऊ. चल जाऊन ये जाऊन ये. मग काय कमळाबाईला ऐकलीच का? हा? का भाऊ बहिणी आहेत दुसरे? बहीण आईची धाकली होय? अनुराधा. हा. राधा म्हणतो आम्ही तिला. हा, अरे वा, मग त्या दिसत नाहीत कुठे? ते शहरात असते हा. कॉलेजात शिकाया. अरे वा, फडात नाही नाचत. हा, हे बेस केलं बघा. आपल्यासारख्या गरीब दुबळ्याला शिक्षणाबिगर तरणोपाय नाही. नाही, मला अजिबात पसंत नाही. कोणी बी पाळावं होय आपल्याला. अशी डोक्यात राग घालून घेऊ नकोस बाबा शिवा. अरे देऊन टाकू ना पैसे त्याच. 2-4 वर्ष होईल वडातान. मग आपणच आपला राजा आहोत की. तू मालकीन फडाची,
तू काय म्हणशील तेच होणार. पण मला तर असं वाटायला लागलंय की एकदा का आपण या चारकात अडकलो की पार चोईटीहूनच बाहेर पडणार बघ, अगदी फोलपाट. अरे बाबा, हे बघ, जमल तेवढं बघू. नाही जमलं तर हे घे तुझं सामान सुमान, म्हणून साड्या अंगानं बाहेर पडता येतंय ना. पण आता तू तेवढा मोडता घालू नकोस म्हणजे झालं बाबा. असं म्हणताय? हा बेस्ट निर्णय झाला बघा. आता उद्या परवाला मुंबईला जाऊन फडाचं सामान घेऊन येऊ. हा बर, शिवाजीराव, आम्हाला जरा मदत करा, कागदपत्र करून टाकू. जे लय उपकार झाला शेट. 2 मिस्टेकी झाल्या. हा? पहिली मिस्टेक म्हणजे हे उपकार नाहीत, आणि दुसरी मिस्टेक म्हणजे आपल्याला शेटबीट म्हणायचं नाही. लाला फक्त लाला सरंजामे. आणि तिसरी मिस्टेक करायची नाही, आपल्या फडात दारू काम बंद. नाही, पण आमच्या फडात तर कुणी तुमच्या त्या तुंतुनवाल्याला सांगून ठेवा. मरते नुसतं टंपर मारल्या बिगर. बाकी समद जगदंबा सांभाळीत. कमळाबाई, तुम्ही चिंताच करू नका. या दसऱ्यापासून तमाशाच्या खेळाला दणक्यात सुरुवात. वाकडेवाडी पॅसेंजर, विकास डॅम पॅसेंजर, लवकर उतरून घ्या, गाडी फक्त 5 मिनिटं थांबल. चला. काय हो कंडक्टर साहेब, जरा टी ब्रेकफास्ट जमलं असतं तर बरं झालं असतं. ते चहा पाणी टी ब्रेकफास्ट सगळं घोळ नाक्यावर. तिथे 5 स्टार हॉटेलची व्यवस्था केली आणि गाडी पण अर्धा तास थांबेल. इथे कोणाला प्रोग्राम सादर करायचा असेल तर लवकर सादर करून 5 मिनिटात हजर व्हा. चला चल बे उस्न्या. ओ कंडक्टर साहेब, हा बोला. धरणावरच्या रेस्ट हाऊसवर जायचंय. लांब आहे का? इकडनं 2 कोसावर आहे. इथे बाहेर गेले की तुम्हाला टांगा मिळेल. विकास डॅम असं त्या घोड्याच्या कानात ओरडला तरी तो बरोबर घेऊन जाईल. एकदम फेमस डॅम आहे. थँक्स. अरे हुसन्या, तू काय ठर्रा बिर्रा लावून गाडीवर बसतो का रे? क्यों, क्या हुआ? अरे घाटात 40चा स्पीड, माझ्या पोटात माटमूट व्हायला लागले. अरे स्टेयरिंग पे पूरा कंट्रोल है यार आंध्या. हाँ। येड़ा वाकड़ा कुछ होएगाच नहीं. चल किसना, चल. म्हणली येतेस की नाही टायमात? अवती भवती समद्या माणसांचा वावर. आता समद्यांच्या नजरा चुकून छान यायच्या म्हणजे हत्याच्या केलास का बाल्या? काय व काय झालं? पोराला कशाला घेऊन आलीस? आता राज्याला उठला आणि आई आई म्हणून बोमट्या मारायला लागला ते समद्या जगाला कायच राहील वय. हो, ते बी बरोबर आहे म्हणा. बर बस तू, मी येतो तिकट घेऊन. जी, चल किसना, चल बिकी बिकी. ओ कंडक्टर, आता कोणाचा जीव चाललाय काय हो? अहो 2 रामपूरची तिकट द्या की. काय जागा शोधून काढली मेहरबान. गाडीत दिली असती की. चला काढा, 56 रुपये काढा. आरतीच आहे ती लेका कमळाबाईच्या फळातली नाची सुगंधा. कमळाबाईच्या नाही, लाला सरंजामांचं फळ आहे त्यो. आतीस तर 4 साला मग फळ पेट लागता वा का नाही, लालाने घेतला होता चालवाया, पर ती कमळाबाईच्या फळातलीच. अरे होय, अरे मी सांगतो ना तुला, कवापासून बघतोय मी. असं ना. चला चला, सरकारचे जाव आहेत का कोणी? चला बिगर तिकीट, चला तिकीट तिकीट, ए तिकीट तिकीट. अरे वा, आज कोण आले आमच्या गाडीत? काय पोरा, नाव काय तुझं? किसना. किसना. अरे वा, मग किसना किती वर्षाचा झालास? 5. वाटलंच मला. चला ओ भाऊ, चला हाफ तिकीटचे 14 रुपये काढा. बघितलंस ना, कार्टन घातला का नाही बोरधन? राजू, रिंगपाना घे रिंगपाना. राजू, मुंबई रामपूर आली, मुंबई रामपूर. अरे नेहमीच हारून दे हारून दे हारून दे. का हो ड्रायव्हर, गाडी का थांबली? अरे अभी भोंगा नहीं सुना क्या? अरे हमारा एक गाड़ी इधर बंद पड़ेला है. हमारा एसटी वाला संकट में लगता है. अब इधर को सकाल हो गया तो भी चलेगा, लेकिन जब तक वो संकट के बाहर नहीं आता है ना, तब तक हम स्टार्टर नहीं मारेगा.
चल रे अंद्या. अहो भाऊ मला जरा घाई आहे, जरा लवकर चला की. मला मान्य आहे ते, पण आमच्या एसटी वाल्या भाऊला मदत केल्याशिवाय गाडी पुढे जाणारच नाही. अहो पण तुम्ही काळजी कशाला करताय? गाडी टायमावर रामपूरला टच. हा ए बबन्या, अरे बांबे मुक्काम आली बघ. जाऊ काय? आधीच गाडी लेट झाली. अरे उसन्या, ए उसन्या, चल चल. काय हुसेन भाई? बोलो भाई बोलो. अच्छा है ना? बैसो बैसो. अरे हे जोडपं कुठे गेलं? ए उसन्या, हॉर्न मार. मांडा दांडा ठोकून सत्यनारायणाचं मेहून जेवायला बसले का काय? ए गुलाबिया, कोण पॅसेंजर राहिलं का तिथं? हा? नाही नाही, कोण नाही इकडे. हा? हवेत विरले म्हणायचं का काय? हो कंडक्टर, त्यांना इथंच उतरायचं असेल तर. मग रामपूरचं तिकीट कशाला घेतील? आणि इथं उतरून जाणार कुठं? सगळ्यात जवळची वस्ती 4 कोस दूर आहे. मागे एवढं जंगल आहे. चला ओ, हा घोळ ना काय विटी स्टेशन नाही. चला चला शोधूया चला. काय ताप आहे बायली? अहो जाणार जातात आणि इतरांचं उगत मरण येतंय. वा, काय बंधुभाव आहे. हो भाऊ, आपल्या गावाभावाचा माणूस आहे. इथे अंधारात कुठे पडझड झाली, काय किरडू बिरडू चावलं तर आपण नाही मदत करायची तर कुणी मदत करायची? शिवाय ते लेकरू पण आहे त्यांच्या बरोबर. अंद्या हा? भेटा क्या? नाही रे कुठे. तू ऐसा कर, हा? इधर को देख, मैं इधर को देखता. हा. ए हुसेन, वर रडतय. अरे वॉचमॅन सुन्या. खरे पोरा. हा? खरे पोरा, आई कुठे गेली तुझी? आणि बाबा कुठे गेला? हे किसना, बोल की. अरे बोल, काय झालं काय? काका आला का वांदा? अरे घाबरेला दिखताय यार. अहो घाबरलाय बया फार, नका त्रास देऊ त्याला. पर ते कशाला घाबरले ते नको का कळायला? आणि अशा सोन्यासारख्या पोराला टाकून हे आईबाप उधळलं कुठं? हो कंडक्टर साहेब, आई बाप होते की आणलं होतं कोणाचं उचलून? ते तरी आपल्याला कसं कळायचं हो? हो मालक, माझा एका 16 पोराला लाग का मला. मग काय थंडी वाऱ्याचं हे लेकरू असंच सोडू म्हणता? अरे शिंद्या, त्या पोराला नको सोडू इथं. नसती बला आपल्या अंगी न ग.
आणि इथं मलाच चिकटले हो. पोलीस स्टेशनात सोडायचं आणि कंप्लेंट द्यायची. बेस्ट आयडिया. ए कुठे चाललास? हा? अरे पोलीस स्टेशन राहिलं 7 मैल लांब. घोळ मुक्कामी. अंद्या पोलीस चल. ए तुम्ही कुठे निघालात? पोलीस आहेत. उगीच नसता लफडा अंगाला लावून घेऊ नका. गाडीत जाऊन बसा. जा जा. काय गडबड रे? हा? अरे आशक्या तू? अरे अंध्या तू? हे उसन्या, हे इन्स्पेक्टर झेंडे. नमस्ते साहब. अरे आम्ही शाळा सोबती. अच्छा. म्हणजे मॅट्रिकला आम्ही एकाच वर्षी 2 जण नापास झालो. म्हणजे हा पास झाला, मी नापास झालो. काय लफडा काय? अरे देवासारखा भेटलास बाबा. का रे? काय झालंय, एक बाई आणि बाबा या पोराला टाकून कुठेतरी निघून गेलेत. आमची कंप्लेंट घे, या पोराचा ताबा घे आणि आम्हाला मोकळं कर. मी कुठून येणार अंध्या? अरे मी बंदोबस्ताच्या ड्युटीला आहे. पालकमंत्र्यांचा दौरा आहे. तुला माहिती नाही, या मंत्र्यांचं हमालापासून ते रुमालापर्यंत सगळं आम्हाला पाहावं लागतं. 24 तास ड्युटी यार. आता त्या दबडक्यात ते पोर कुठं सांभाळू मी? हे बघ, असं करतो मी वाकडेवाडी पोलीस स्टेशनला आहे. तिथून मी रामपूरला आमच्या इन्स्पेक्टरला फोन करतो. तुम्ही याला तिथेच दाखल करा. कुठे? रामपूरला. अरे उसन्या हा? फार पोचलेलं दिसतोय. हवलदार, ओ हवलदार, ओ हवलदार, अहो उठा की. कोण कोण आहे? कोण आहे? अहो ओ हवलदार, कंप्लेंट द्यायची आम्हाला. कंप्लेंट. हो कंप्लेंट. आता हा. कंप्लेंट उद्या या, उद्या या. अहो असं काय करताय? अहो अर्जंट आहे. एक बाई आपल्या पोराला टाकून नाहीशी झाली. बाई. हा. भाई कुछ है भाई, किधर है भाई? भाई किधर? रहेगा भाई का नाम लिया तो डोला निकल आया उसका. अहो बाई नाही, हीच कंप्लेंट द्यायची आम्हाला. भाई नाही नाही. भाई नाही नाही. मग कंप्लेंट लिहून कोण घेणार? म्हणजे साहेब गेलाय राऊंडला हा. आणि कॉन्स्टेबल गेले प्यायला. चहा प्यायला चहा. अहो मग तुम्ही लिहून घ्या की. आम्ही हा. हा. काय? आमसनी पावर नाही. तुम्ही असं करा, पोरग कोपऱ्यात ठेवा आणि दोघं बी फुटा. अहो असं काय करताय? अहो पोर जिवंत आहे हो. मेलं नाही ना? हा? आणि तुमचं नाही ना? मग मेलं तर काय फरक पडणार आहे? तुम्ही असं करा, फुटा फुटा. या रोसण्या काय खरं नाही राव. याच्या तोंडाला अख्ख्या गळीत हंगामाची घाण मारते. हा ना यार. मला वाटतं किसनाला घेऊन मलाच घरी गेलं पाहिजे. पण आईच्या तोपखान्याला कसं तोंड द्यायचं कळत रे. अरे पण आपण सरकारी नोकरीत आहोत हे ठाव नाही वैर तुला घोड्या. आता या आई बापांनी सोडलेलं पोर उद्याला काय खटलं उभं राहिलं आणि फटाक दिवशी नोकरी गेली म्हणजे खायचं काय रे बाबा? आता माझ्या नोकरीपेक्षा या पोराचं काय करायचं हा पॉइंट महत्वाचा. ठाव आहे मला. समजा जगाचं पाणी तुझ्या डोक्यावर वतल्यात. पण म्या म्हणती ही असलं चंड घराकडे आणाय सांगितलं तर कुठला? तुला सांगितलं ना सारी रात त्या पोराला घेऊन कुठे कुठे नाचलो ते. तेच म्हणते आम्ही. अरे असं बिन लग्नाचा बापायची तुलाच काय एवढी हाऊस आली आहे? आता हे लपड्यातलं पोर घरात ठेवलं 4 लोक 4 हाताने बोंब मारत सुटते. ते काही नाही, ती काय अनासाला का काय असते ना? अनाथाश्रम. हा तेच ते. तिथं नेऊन सोडून ये बघ पोराला. ठीक आहे, आता तू म्हणशील तसं. ते काही नाही, आज रातच्याला वाया पाहिजे काम आहे. आजे दुधू देशील, लई भुका लागल्यात. वैर माझ्या राजा ये र बाबा. तुला दूध देती, बटर बी देते खाया. हा तुझा काय गुन्हा नाही बघ लेकरा. तू तर देवागरच देणं आहेस. पण म्या म्हणती ती आय हाय का हाड हाय र? सोन्यासारखा पोराला टाकून कुणाचा हात धरून फिरती या भवानी कुणाच ठाव. चल तुला दूध देते चल. आणि आता मला उठवू नको, दुपारच्याला ड्युटी आहे मला. अव अव उठा की. तमाशातली बाई आली या. येतो मी. अरे कमळाबाई, सकाळी सकाळीच बंगल्यावर बसा ना. माझ्यावर आबाळची कुऱ्हाड पडली आहे मालक. का हो, काय झालं? अव काल रातच्या धरून सुगंध कुठं गेलीये कुणाच ठाऊ. हा?
अजूनपर्यंत पत्त्या नाही बघा पोरीचा. न सांगता न सवरता. आता म्हणूनच माझा जीव थाऱ्यावर नाही. चिठ्ठी चपाटी नाही, निरोप सांगावा नाही. कुठं गेली असेल बाई माझी? आणि सांगती लेकराला बी घेऊन गेली. पोराला घेऊन गेली. होय. घोळ झाला, घोळ झाला, घोळ झाला. म्हणजे काय म्हणतात? आता पोराला घेऊन गेली म्हणजे समज स्पष्ट आहे. समज चित्र क्लिअर दिसतंय. या शिवाला माझ्या पडात राहायचंच नव्हतं. 2 महिन्याखाली लायसन आणायला मुंबईला पाठवला, 6 आलाच नाही. तिथे जाऊन बसस्टँड बसवलं असेल आणि आता सांगावा धाडून बायकोला बोलावून घेतलं. अव पण कुणी सांगावा धाडला तिला? आणि तू भेटला तरी कुठं तिला? आता ते आपल्याला कसं समजणार? पर पोरगी बांबेला पळाली हे खरं. आईचं काळीज आहे माझं. मला सांगाय ना तिनं. अहो कमळाबाई, तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही काय साडी चोळी देऊन पाठवणी केली असती तिची? नगच म्हणाली असते मी. खरं का नाही? अहो आता जगदंबा जाणतीय आमची किती रक्कम फेडायची बाकी आहे, कागदपत्र आहेत. अहो तिची वाट मोकळी होती, ती गेली नवऱ्याकडे. खरं आहे. पण असं असल आणि पुट्टा बी सुखरूप असली म्हणजे देव पावला. पण काही येडं वागडं. ते सोडून बोलाव. आम्ही म्हणतो तसंच असणार. आणि तुम्हाला काही डाऊट असला तर आत्ताची आता पोलिसात तक्रार नोंदवू. त्या दोघांचा फोटो असला तर द्या आणून, पेपरात बी छापू. बर. काय रे? अरे कुठं निघाला तुम्ही सगळं? उघड्यावर पडलोय आम्ही. बघू तिथं भाकर तुकड्यात मिळल तिथं टेकायचं. अरे पर का उघड्यावर पडायला लागलाय तुम्ही? तुझ्या जावयाचं ममाईत जमलं, लगुलग बायकोला घेतली बोलून. आता सुगंधा गेल्यावर आम्ही काय कोर्स खाऊन जगायचं काय? 4 साला माझं दळीत झालं होतं तवाच निघालो तू. वय तेव्हा काम बी होती बाहेर आम्हाला. म्या तर म्हणलं शेतीवर जातो मजुरीला. वय तवा म्हणलीस तुमची जिम्मेदारी माझ्यावर, आम्ही थांबलो. आता टाइम आला की तू जाशील ममाईला आणि राहशील जावयाकडे आरामात. आम्ही काट भरतो पोटात काट. काट कशानं भराल? मी जिथे आहे की अजून. अगं अगं बादरणी. अगं तू झाली म्हातारी वय, आणि आता म्हातारपणी काय पायात चाळ बांधून नाचणार आहेस? आणि वय ग, तुला बघायला कोण येणार आहेत? भूत नाही रे, ठाव आहे मला. शीता असत्याल तिथंच भूत जमत्यात. अरे सोन्या, मी बी विचार केलाय. 2 लेकी आहेत मला. राधीला सांगावं धाडतीये मी. ती सुगंधा परीस देखणी बी आहे आणि तरणी बी आहे. आपल्यावर प्रसंग आला म्हणल्यावर ती नाही माझा शबूत टाळणार. अरे शिक्षण सोडून धावत येईल ती, बघत राहाल तुम्ही. अरे वादळांनो, माझ्यावर येळ आली रे. आणि अशा प्रसंगात माझ्या माग उभं राहायचं सोडून मला सोडून निघाला भाई तुम्ही. पण मी बी तुम्हाला उपाशी नाही ठेवणार आणि मालकाचा पैसा दिल्या बिगर बी राहणार नाही. माझी सुगंध कुठं गेले असेल रे माझे पोर?
खबरदार, यशोदा अनाथाश्रमाच्या बाबतीत मी तुमचा एक शब्द बी ऐकून घेणार नाही. काय ऐकून घेणार नाही? आम्ही कमिटी मेंबर आहोत म्हणलं. पोरांच्यासाठी दुधाची पावडर सरकार पुरवतं, हे ऐकून त्याचा पैका तुम्ही लोक करता रे. त्यातला आमचा वाटा आम्हाला मिळालाच पाहिजे. आता खंडित लायन क्लबनं पांगणं वाटली पोरांच्यासाठी, त्याची पार्सल आम्ही परस्पर तुमच्या बंगल्यावर पोहोचवली ना. तुम्ही महिला श्रमाच्या पोरी रात्रीच्या बाहेर पाठवता, ते फुकट नाही. औषध, मलम, टानिक, खेळणी, खाऊ समद देणगीच्या रूपानं आलं. त्याला बाजार दाखविलाय. आम्हाला ठाव आहे. त्याच टायमाला 3 पोरं औषधाबिगर टाचा घासून मेली. आम्ही चव्हाट्यावर आणला का हो प्रकार? बेवारसाचा कोण हिशोब ठेवतो? मरायसाठी जन्माला आलेली पोरं ती. तुमचा वाटा तुम्हाला बिनबोबाट मिळेल. पांढरी कापडा आणि काळी करणीवाल्यांच्या ताब्यात पार देण्यापरीस बिनाई बापाचं लेकरू आपण सांभाळू. घेते ना. काय सांगा त्या बाई? अव 8 दिवस होऊन गेलं, अजून किती दिवस उपाशी राहणार ती? तिला सांगा, वार पाहायचा असेल तर खाऊन घे म्हणा. डोस द्या. आता नाचवायचं कसं, खेळवायचं कसं आणि खेळायचं कसं हे आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे वय. हा मग किती दिवस मुक्काम आहे? हा ना, 15 वाडा आहे. मग घ्या, जीवाची चैन करून घ्या. गावरान मेवा आहे. अरे अंध्या, अंध्या, अरे काय झालं? अरे देख, आपने किसने का फोटो आया है, देख. वरील छायाचित्रातील तरुणी आणि मुलगा दिनांक 19 जुलै पासून बेपत्ता आहेत. घरात काही न सांगता ती बाहेर पडली होती. कोणास ती आढळल्यास खालील पत्त्यावर संपर्क साधावा. हाँ, अरे इसका मतलब है आपने किसने का पत्ता मिल गया है ना. अरे हा यार, यार हुसेन, अशीच त्याची आई भेटली ना की झालं. हुसेन, यार आज माझी दांडी. आईला भेटतो, त्या मुलाला घेतो आणि त्याच्या माणसामध्ये सोडून देतो. आनंदा, राहिला असता रे पण अजून 4 रोज. काय आई, पाठवून द्यायची घाई, ठेवून घ्यायची घाई? नग बाबा, ठेवून घ्या नग. अरे लोकांचं दन ते. हप्त्याभरात पोरानं जीव लावला म्हणून म्हणतीया झालं. आईच्या आठवणीनं रडायला लागलं म्हणजे काळीच तुटतीया बघ माझं. हे बघ बाबा, तू आपला त्याला त्याच्या माणसात नेऊन सोड. काय किसना, जायचं का घरला? आईकडे जायचं. जायचं. हा बेट्या, जायचं. आनंदा, गोडाचा शिरा करते हा लेकरासाठी. आजी पुरणपोळ्या कर की. लई आवडत्यात. लई आवडत्यात. अरे पण त्याला वाटण गाटण लागते या. आता गोडाचा शिरा खाऊन तू घराकडे जा. मग 4-2 दिवसांनी तुला आनंदा बरोबर पाठवीन हा पुरणपोळ्या. अंडा काका, अंडा काका, अंडा काका, अंडा काका, टिकलं जायचं. चल. आजी माझ्या सोन्या, कुठे होतास रे इतके दिवस? अरे माझ्या राजा, कुठे होतास रे इतके दिवस? कुठे होतास? देव माणूस आहे बघा तुम्ही. याची आई कुठे आहे? काय माये, ए माये, आता चल की तिकडे बोर्डावर. तिकडे पब्लिक बोंब मारायला लागले. अरे यो बघ माझ्या किसना आलाय. घरी आता तुम्ही खेळायला बसा. मला भेटले बिगर जाऊ नका. ए भिवा. जी बाय साहेब. अरे आपल्या कंपनीच्या शिटावर यांना नेऊन बसू. साहेब मला भेटले बिगर जाऊ नका. राधे, या साहेबांनी किसनाला आणलं बघ. साहेब, ही माझी धाकली लेक राधा, शिकल्या सवरलेली आहे. नमस्कार. नमस्कार. माझं नाव आंद्या, म्हणजे आनंदा शिंदे. रामपूरला असतो. किसना 8-10 दिवस आपल्याकडेच राहिला होता ना. पण अक्का कुठे? आणि किसना तुम्हाला कुठे मिळाला? मग धरणं तेच विचारायचंय मला.
राम 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 आनंदराव शिंदे सरकार. राम राम. हा. पण माझं नाव तुम्हाला कसं काय? अहो भवानीची कृपा आहे. हे बाबण्या वय बाजूला. हा हा आनंदराव, हा. तुम्ही आमच्या किसनाला परत आणलं, लय बेस झालं, धन्यवाद. पर आमची सुगंधा काय झालं तिचं? अहो तेच तर कळत नाही. म्हणजे बघा, इकडनं त्या किसना हा आणखी एक माणूस बसले हा कुठं? वाकडेवाडीला, हा आणि घोळ नाक्याला किसनाला टाकून कुठे नाहीसे झाले. थांबा थांबा, म्हणजे सुगंधा बरोबर कोणी बाप्या माणूस होता बाई? हो ना, त्यांनीच तर रामपूरची तिकीट काढली. बघा बघा कमळाबाई, अहो हे आमचं शिवाजीराव, अहो डायरेक्ट बॉम्बे. पण मुंबईला जायचं तर रामपूरची तिकीट कशा पायी काढत्याल आणि घोळ टाक्यावर कशा पायी उतरत्याल? दिशाभूल. आपली दिशाभूल करण्यासाठी आपल्यापैकी कोणी पाहिलंच तर विरुद्ध दिशेला शोध व्हावा, याच्यासाठी ही व्यवस्था. हे सगळं जरी खरं असलं तरी आई बाप आपल्या पोराला टाकून जातीलच कसे? तोच माझा पाय. हेच गाडू बंगाल काय कळणं झालंय बघा. बघू, पोलीस कंप्लेंट केली आहे. बघू आता आनंदरावांनी जाहिरात वाचून जसं किसनाला आणलं तसं कुणीतरी सुगंधाला बी आणलंच की. भवानीची कृपा आहे. बर ते झालं. काय आनंदराव, आमचा खेळ काय वाटला? नमरी जे फर्स्ट क्लास. तरी आमची राधा नवीने सुगंधाचा पत्त्या लागलाच पाहिजे. मग आम्ही चौथा तिला जाऊन विनंती करू, बाई अगदी या कॉम्पिटिशनच्या एका खेळात उभी, एक डाव यात उभी फळात उभ्या राहिल्या ते राष्ट्रपती पदक आपल्या नावानं डिक्लेअर, ती गॅरंटी. कसं एकदम सोळा. बरे निघतो आम्ही. हा भेटत चला. अहो जगदंबेची कृपा आहे. भेटत मी लाला सरंजामेच बोलतोय. अरे तुम्ही मधली माणसं काय बेवडा ठोकून कामं करीत का रे? अरे ती गाय वासराची जाहिरात कशा पाहिजे ती? हरवलेला माणूस सापडाव म्हणून नाही, आमचा डाऊट कुणाला येऊ नये म्हणून दिल. अरे काय झालं म्हणून काय विचारताय? अरे एका फळ्यानं ते पोरग आणून सोडलं ना तमाशाच्या फळावर. आता झाली का डाऊटला सुरुवात? पोराचं काय करायचं म्हणून काय विचारताय? नरडीला नख देऊन फेकून द्यायचं कुठेतरी. या कानाचा त्या कानाला पत्ता लागला ना. अब क्या हुआ? अरे यार हुसन्या, प्रत्येक वेळेला वेगळा आकडा येतोय. तसं नाही चालायचं. हुसन्या, मी उभा राहतो, तुम्हाला हलव. हॅलो. अरे हाडाचा कंडक्टर आहे मी, चालत्या गाडीत माझा हिशोब करेक्ट येतोय. हो चल. ठीक आहे ठीक आहे. अब क्या हुआ? 38 रुपये शार्ट. परवा 20 रुपयाचा घाटा, आज 38. तू गांजा पी के काम करता है क्या रे? मैं बोलता अंधे, तू वो वाकड़ेवाड़ी के तमाशा के इधर जाना शुरू कर दिया ना, तब से तेरा डोका फिर गया है. हाँ, काय को उस पोट्टी के पीछे लगता है रे? तसं नाही रे. अरे आपण मॅट्रिक, ती पोरगी जे काही शिकले ना ते आपल्याला बोलता पण येत नाही. आपण त्या किसनासाठी तिकडे जातो. ठीक है, कोई बात नहीं, वो छोड़ दो. लेकिन धोखा ताले पे रख के काम करने का, समझे? चल अभी पैसा भर के घर को जाएंगे. चल चल. जाऊ दे यार हुसन्या, आता तू विषयच नको. हे बघ, आता मी तेल लावून आंघोळ करून येणार आहे, मग आपण थोडस गिळून घेऊ. हा, आणि मग मी इथे मस्तपैकी ताणून देणार आहे आणि तू तुझ्या घरी जाऊन पडी खा. हा, अरे हुसन्या, आई काय मनकवडी आहे बघ. क्या हुआ? आज तू येणार आहेस. दुपारी आपल्याला दोघांना ड्युटी नाही हे माहिती आहे म्हणून तिने न सांगता गोडा धोडाचा बेत केलाय बघ. अरे वा अरे वा, तुमच्याकडचा पुरणपोळ्या करायला आज काय बैलपोळा आहे वय? हसतोस काय का दाताड काढून? माझ्या बरोबर तिनं तुला पण दावणीला बांधलंय. आमच्यासाठी नाही तर कुणासाठी चाललंय हे सगळं? अरे आपल्या किसनासाठी. हा? त्याला मी म्हणलं होतं ना पोळ्या पाठवीन म्हणून. आता मोठा डबा बांधून देते तुझ्यापाशी, घेऊन जा त्या लेकराला.
अगं आज त्यांचा खेळ वाकडेवाडीला नाहीये, चिंचोलीला आहे. चिंचोली? ही कुठं आली चिंचोली? अगं मागे आपण गेलो नव्हतो का? ते सोमवती अमावस्येला जत्रा भरती ती थोरली. अगं गावाबाहेर महादेवाचं मंदिर नाही का मोठं, तुला आठवत नाही? हा, ही चिंचोली हा. बंदरावरची. करेक्ट. हा. त्यामुळे आजचा तुझा बेत कॅन्सल. आज मी आणि हुसन्या. नको नको बाबा, आता एवढा घाट घातलाय मी, आता नका मोडता घालू. अरे 2 घंट्याचा तर रस्ता आहे, जायला घेऊन लेकराला. तू काय मला सुखानं झोपू द्यायची नाहीस. जाऊ दे, आधी आंघोळ तर करून घेतो. बस रे हुसन्या. ए आई, काय को इसको भेजती वो तमाशे में? ये यड़पाट लग गया ना किसी के नाथ को तो घोटाला हो जाएगा ना. तो माझा लेख आहे, लागलाच नादाला तर एखाद्या उठवळ भवानीच्या नादाला नाही लागायचा. जो पसंत करील ती राजाची राणीच निघणार. सोमवती आमुष्याला वर्षाचा जत्रेला. हा, सोमवती आमुषाला वर्षाच्या जत्रेला. ए किसना. अरे गबरू. या वयात तुम्ही इथं चिचुलीला? अहो यावंच लागलं. आईने पुरणाच्या पोळ्या करून पाठवल्यात ना किसण्यासाठी. अरे वा, प्रॉमिस केलं होतं ना त्याला. पुण्याच्या पोळ्या डिंगी टिकी डिंगी टिकी. हो हो बाबा, तुझ्याचसाठी आणले आहेत. कशाला त्रास घेतला एवढं तुमच्या आईनं तुम्ही बी? अहो त्रास कसला त्यात, माया आहे ती पोराची. मग आज काय तुमची नवी लावणी वाटतं? नाही लावणी तीच आहे, कडवं नवीन आहे. हा, चालू द्या तुमचं चालू द्या. तोपर्यंत मी किसनाचं तोंड चालू करतो. हे बघा किसनराव, हा असा तुपाचा गोळा घेतला ना पुरणाच्या पोळी बरोबर की पुरण बाधत नाही. काय लय बेस्ट. हा एकदम इंग्रजी. मावशीची सावली पडली वाटतं. आई, काय झालं माईला? वाटलंच होतं मला. सुगंधकाला पण पुरणपोळ्या खूप आवडतात. किसनाला सोडून अक्का शिवादादा बरोबर मुंबईला गेली हे तिला पटतच नाहीये. मला बी तेच पटत नाही. तुम्हाला पण त्याचा एवढा घोर लागावा? लागणार नाही. अहो माणूसच आहे मी पण. एका मातीतली माणसं आपण, एक भाषा बोलतो. मग शेजारच्याला दुखायला खुपायला लागलं तर दवापाण्याचं बघायला नको? एवढी माणुसकी नाही हो बघायला मिळत हल्ली. बघणाऱ्याच्या नजरेवर असतं ते. जाऊ देत. तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या माणसाला मी बोर नाही करत. खरं सांगू, नुसत्या डिग्र्या मिळवून माणुसकीने कमवतायत. अहो तुम्ही पण घ्या की, आईनं रगड पोळ्या पाठवल्या आहेत. आता? हा. नको नको, खेळ संपल्यावर घेत. अहो टेस्ट तर करून बघा, लय बेस्ट आहेत. काय अहो पण मी अरे तुमच्या दोघांची डिफिकल्टी सेमच आहे. म्हणजे भरवायला लागतंय. मला पण दे की. हा अरे हो हो, सॉरी. कोणत्या पण परिस्थितीत तुला विसरून नाही चालायचं बाबा.
कितने बॉक्स थे? 60 होते साहेब. 60. एक बॉक्स किधर गया हरामजादे? किधर गया एक बॉक्स? ये रहा साला, अपना बक्सा लेके भाग रहा था. इसको हमाले की जगह पे बक्सा चाहिए. बक्सा चाहिए. अरे माँ, मैं बोलता हूँ तुम्हें मेरे भाई. कोण आहे तुम्ही? हा मीच. सगळे मंडळी कुठे उतरलेत आणि राधा कुठे आहे? सांगणार नाही. हा नाही सांगणार? नाही. आमचं हे कुणाला सांगणार नाही ना. अच्छा अच्छा, नाही नाही सांगणार. नाहीतर आमचं पितामह हं. तुम्ही कुणाला सांगितलं हं. तर आमच्या बसायच्या जागेवर रात. नाही नाही सांगणार बाबा, वचन देतो. वचन देतो. हा? आता सांगा लवकर, सगळी मंडळी कुठे उतरलेत? सगळी मंडळी हं? पालिकडल्या मर्द हं? नाही धर्मशाळेत उतरलेत. धर्मशाळेत? उतरलेत. अन राधा? राधा वरच्या मारल्यावर. कळलं कळलं, थँक्यू. तुम्ही कसले थँक्यू? तुमचा थँक्यू. या डॉलरचं म्हणणं काय? या रुपयाचं म्हणणं हाय डाराडूर झोप कशी ठासून व्हायला पाहिजे. झोपू दे की रे बाबा. इकडे ये. तुम्ही इकडे ये. काय हो, तुम्ही इथे इतक्या रात्री? आधी माझं ऐकून घे. इथे काहीतरी गौड बंगाल आहे. म्हणजे? मी तुला सांगितलं ना, हं? सुगंधा अक्का बरोबर आमच्याकडे आणखीन एक माणूस होता म्हणून. हो, शिवा दादा. नाही, मग? वेगळाच. हं? हा, कोण होता तो? आता ते मला कसं समजणार? पण मगाशी मी त्याला बघितल्याबरोबर लगेच आतमध्ये तुला सांगायला आलो तर तुझं ते नवीन कडवं चाललं होतं. मग संपेपर्यंत थांबायचं नाही का? अगं पण येडे, त्यातून मला ऍड्रेस मिळाला ना. ऍड्रेस? पत्ता. म्हणजे गाणं गाता गाता तुझ्या तोंडून ऍड्रेस मिळतोय हं, की लगेच पब्लिक मधली 2 माणसं उठून बाहेर जातात. आज मी त्यांच्या मागावर गेलो. हं. माय गॉड. तुझा कसला? मला माझा गॉड आठवला. हं. तिथल्या एका काम करायला त्यांनी अज्जात चाकू लावला आणि डायरेक्ट गॉडकडे पाठवलं. बाप रे, हं. कुठे बोलू नका. हा बोलू काय नका. हं. ह्या सगळ्या तिरपागड्याशी आपला संबंध येऊन पोचतोय. काय सांगताय काय? हा, मला सांग, हं? आजचं हे कडवं तुला कोणी रचून दिलंय? लाला शेटणी. करेक्ट. म्हणजे स्वतः गाण्यातून ऍड्रेस देऊन नामानिराळा राहतोय. हं? आणि मी मगाशी बघितलेला माणूस इथे वावरतोय म्हणजे सुगंधा अक्का नाहीशी होण्यामागे पण लालाचाच हात आहे. लालाचा? हा, पण त्याला एवढ्यात सावध नाही करायचं. मी इन्स्पेक्टर झेंडेला गाठतो आणि नवीन प्लॅन आखतो. बर, मग मी काय करू?
गायकुतीला न येता तुला नवीन कडवं मिळालं की लगेच माझ्याकडे घेऊन ये. हा ठीक आहे, पण तुम्ही स्वतःचा जेवढ्या धोक्यात का घालताय? अरे वा, आता आपल्या माणसासाठी एवढं करायला नको का? काय? माफ करा, म्हणजे मगासपासून मी आगं तुगं करतोय आणि आता तो चुकून काहीतरी भलतच बोलून गेलो. चुकून बोललात, हं. पण माझ्या मनातलं बोललात. आई मी जरा जाऊन येते. तू कुठे निघालीस का या वक्ताला? अगं मैत्रिणीला निरोप सांगाय, किसनाला पण घेऊन जाईन. झोपलंय लेकरू. यावेळी यावेळी कधी झोपत नाही तो. तब्येत बरी आहे ना त्याची? काय झालं, तू बोलत का नाही? अगं कशी बोलेल? हा, कशी बोलेल? अगं तो गण्या दारू पितोय म्हणून सारखी शागळत असतीये. वय ए बोल की आता बोल. काय झालं सोने? हे बघ, मला कळायलाच पाहिजे काय झालंय. अगं या किसन्याला आफू घातली तिनं. आफू वय वय आफूच. आई आई काय केलंस तू हे? आणि का केलंस? अगं त्याचं डोकं बथड होऊन जाईल. अभ्यासाचा एक शब्द त्याच्या मेंदूत शिरणार नाही. का वाटोळ करतेस त्याचं? कुठल्या जन्माचा दावा करतेस त्या लहानच्या जीवाशी? बोल. आता गप्प बैस, मुर्दारासारखी गप्प बैस. नाही नाही, तुम्ही तमाशे कधीच सुधारणार नाही. अडाणी, अशिक्षित, रानटी जमा तुमची. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्या, पण पुढच्या पिढीची ही अशी वाट लावा. आम्ही तमाकी राडानी अशिक्षित रानटी खाऊ, म्हणूनच हे भोग भोगावं लागतात आम्हाला. किती बी शिकलं सोबत तरी सटवाईनं कपाळावर लिहिलेलं नाही वाटणार. मी एकल्या बाई माणसानं काय काय सोसायचं ग, काय काय सोसायचं. अर्ध्या घंट्यात अग्निदेवानं माझ्या सोन्यासारख्या फळाची राख रांगोळी केली माझ्या समोर. तरी मी बघत होते, बघत राहील. तलवार फळाची मालकीन टिक झाली. माझा वाघासारखा जावई मुंबईला गेला, अनुभवीनं गिळ्यागत नाही जात. चितरणी ताटी पोत काय खाऊन बसली आणि कापराच्या वाडीवर भुरकन नाहीशी झाली. तिच्या आठवणीनं राज्य खूप कमावली. यातले लेकरू, अगं यानं जगातली कुठली बी वस्तू मागितली असती ना, स्वतःला ऐकून दिली असती गम्या. 24 घंटा त्यानं माझी मायच पाहिजे असा हट्ट केला. पुरवायची ताकद नाही भरायची माझ्या अंगात. माझं काळीच तुटतंय ग राधे, माझं काळीच तुटतंय. कुठून आणून देऊ त्याची माय त्याला? कुठून आणून देऊ? काय हो? कुठं काय काय हे? वाट बघून आमचा चक्का झाला आणि तुम्ही आत्ता उगवताय. अहो घरातून वेळेवरच निघाले होते, पण घरात वेगळीच भानगड. आईची समजूत घालता घालता वेळ गेला. म्हणजे काय झालं? काय काही नाही, पुन्हा काहीतरी सांगेन. पण आधी हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. काय ते? आज सकाळीच मला हे नवीन कडवं मिळालंय. त्यात असेल की उघडपणे वाचायला हा काय निवडणुकीचा जाहीरनामा आहे? गुप्त गोष्ट आहे ती. कुठेतरी गुप्त ठिकाणी जाऊन वाचूया. अहो पण ए हळू. अहो पण एसटी स्टँडवर कुठली आली गुप्त जागा? आहे आहे? चल. अरे हा, आणि तू कागद आण. अरे हा तर वाकडेवाडीचाच ऍड्रेस आहे. बेस्ट झालं, हा कागद माझ्या पाशीच राहू देत. हो, पण त्याचं तुम्ही नेमकं काय करणार? अगं तुझा फोन झाल्यावरती लगेच मी इन्स्पेक्टर झेंडेची गाठ घेतली. बर. त्याने मला सांगितलं की हा कागद मिळाल्याबरोबर तू माझ्याकडे घेऊन ये. तिकडे गेल्यावरती मी म्हणजे आम्ही म्हणजे तो काय करायचं ते ठरवेल. पण जरा जपून बरं का? अरे अजिबात डोंट वरी. हा म्हणजे तेच ते. आणि काय काय झालं ते मला सगळं सांगायचं. एकदम अर्जंट. हा पोलीस खात्याचं काम झालंय की लगेच मी पोस्ट खात्याचं काम हातात घेतोय. हा हा हा? हा, तेच ते. काहीतरीच तुमचं. बरं मी येऊ?
आली काय, चालली काय, काय चाललं काय तुझं? अहो रात्री खेळ आहे, शिवाय आपलं काम पण झालं की. ते सार्वजनिक काम. मग मी म्हणलं जरा एवढी अख्खी भली मोठी एसटी रिकामी पडली, आपण दोघच म्हणलं जरा हातासरशी आपलं स्वतःच खासगी काम पण उरकून घ्यावं. तुम्हाला काही काय आहे का नाही? बघ बघ तुझी भाषा बघ. फक्त 2च टायमाला माणूस आपली स्वतःची भाषा बोलतो. असं हा, कुठल्या? एक म्हणजे झोपेतून उठल्यावर हं? आणि दुसरं म्हणजे प्रेमात पडल्यावर. झोपेतून उठलेस? नाही. हा? आ? जरा चावट जायचं. कोई भी आदमी अपनी जगह से थोड़ा भी हिला तो गोली मार दूंगा. आला बे, पकड़ा आला. कसला माल आणलाय बघ साल्यांनी. काय आहे काय पण हे सगळं? शस्त्र साखा, महाभयानक स्फोटक, RDX, गिलेटिन, ब्लॅक सोपेक, सगळा देशच बेचिराग करण्याचा डाव आहे हरामखोरांचा. प्लीज 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 एका वेळी एकानच प्रश्न विचारायचा. हा, झेंडे साहेब, किनारपट्टीत उतरलेली शस्त्रास्त्र आणि स्फोटक वाकडेवाडीपर्यंत आली आहेत याचा सुगावा तुम्हाला कसा लागला? गावात काही अनोळखी व्यक्ती फिरतात, त्यांच्या हालचाली मला अतिशय संशयास्पद जाणवल्या आणि ते माझ्या लक्षात आलं आणि त्यांच्यावर पाळत ठेवूनच मला या साठ्यापर्यंत पोहोचता आलं. म्हणजे कुणी खबर दिल्यामुळे तो माल तुम्ही जप्त करू शकलात असं नाही? नाही, 100% नाही. ही RDX सारखी स्फोटक, जिलेटिन, शस्त्रास्त्र हे आणण्याचा उद्देश काय असावा? देशात निरनिराळ्या ठिकाणी, विशेषतः मुंबई सारख्या मोठ्या गजबजलेल्या शहरातून, महत्वाच्या कारखान्यातून, लष्करी स्थलातून, थोडक्यात म्हणजे आपल्या देशाच्या प्रगती साधण्यासाठी जे काही प्रकल्प राबवले जातात त्या सर्व महत्वाच्या ठिकाणी महाविध्वंसक स्फोट घडून आणायचे की ज्यामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटेल, देशामध्ये अस्थिरता निर्माण होईल, जनतेच्या मनात अविश्वास निर्माण होईल. मला वाटतं हाच उद्देश असावा. यात परकीय शक्तींचा हात आहे? व्यक्तिगतरित्या माझा तसा संशय आहे. कारण या देशात राहून असं समाज वेगाचं कृत्य करून कुणाला आणि काय मिळणार आहे? आता अटक झाले ते कोण आहेत? मुन्ना आणि शरीफ नावाचे मुंबईचे 2 गुंड आणि त्यांना मदत करणारे 2 स्थानिक गुंड मी पकडले. पण ही मंडळी केवळ खाडोत्री वाहतूक करणारी दलाल आहे. या संपूर्ण प्रकरणामागचे सूत्रधार मात्र वेगळे आहेत आणि यांचे धागेदोरे खूप दूरवर पसरले हे नक्की. यात काही स्थानिक बड्या झेंड्यांचा सहभाग असेल का?
त्यांच्या मदतीशिवाय एखादी परकी अशी शक्ती या देशामध्ये कार्य करणं अशक्य आहे. आणखी काही स्फोटक शस्त्र आली असतील असं वाटतं तुम्हाला? नुसतं वाटत नाहीये, 200% खात्री आहे माझी. अहो आत्ताशी रुपयातले फक्त 10 पैसे सापडले, अजून 90% साठा देशाच्या कानाकोपऱ्यात दडपलाय. काही संशयित सूत्रधारांची नावं सांगू शकाल? आपल्या जिल्ह्याच्या या परिसरात एकही संशयित नाही. त्यांना गाफील ठेवण्यासाठी असं सांगताय का? तसं समजा हवं तर. धन्यवाद मित्र हो. कमिशनर साहेब येतील तेव्हा ते रितसर पत्रकार परिषद घेतीलच. आपल्या या गप्पा अनौपचारिक समजा. नागरिकांना दक्षतेचा इशारा द्या. आता हे तुम्ही आम्हाला सांगताय होय? अहो आता आम्ही शांतता मंडळ काढणार, रात्री गस्ता घालणार, शासनाला कंप्लीट सहाय्य देणार. वय आमच्या विधायक कार्याला सुरुवात बघा आता. हा वय 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 तेच तेच मी तुम्हाला सांगत होतो. अहो वाईस घबरावा की राव. अहो नव्याचे 9 दिवस आहेत. हा सुरुवातीला ट्याव 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 करत्याल आणि मग गज पडत्याल थंडगार. बस हे आपलं विधायक कार्य सुरू. हा आता असं बघा, आम्ही हुकुमाचा ताबेदार. तुमच्या थैलीचं तोंड मोकळं सुटलं की आम्ही बत्ती द्याया बसलोच आहे बघा इथं. हा जगदंबा आहे पाठीशी. हा बर बर. माने आता ऐकलेलं समजा खरं असलं तरी ओव्हर कॉन्फिडन्स नाही. आपल्या फडावर, दुकानावर, पक्षाच्या कार्यालयावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवा. कोणी परका आपल्या पटात घुसायचा ट्राय करतोय का ते बघा. नाहीतर आपल्याच अस्तनीत निखारा निघायचा. तू साल्या सुखानं प्रेम तरी करू दे की. प्रेम कर दीडशाण्या, पण असं डोंबऱ्याच्या खेळासारखं उघड्यावर कशाला हातपाय आणतोस? काय रे, आम्ही काय करतो ते बघायला सरकार तुला पगार देते काय? हो मग. अरे तुमच्यावर वॉच ठेवायची ड्युटीच आहे माझी. तुमचा बाप तो लाला तुम्हा दोघांना एकत्र पाहून गेला. तुम्हाला पत्ता तरी आहे का रे? ऐक आता हो आनंदा. आता मला विचारा, तुमच्या घरात काड्या लावून तो अंड्याची कन्नी काटणार. तुमचं घराबाहेर जाणं बंद, तुझं यांच्या फडावर जाणं बंद. बघा बोंबलत. नाही नाही असं नको व्हायला. हो ना, मग उलट आपणच त्याच्या गळ्यात पडायचं. म्हणजे तुम्ही असं करा, घरी जा आणि त्याच्याच पायावर तुमची दोन्ही डोसकी घाला आणि त्यालाच आशीर्वाद मागा. त्यांना काय होणार आहे? त्याच्याच सगळ्या त्याच्याच गळ्यात जातील. तुम्हाला आशीर्वाद द्यायचंपणा त्याला दाखवावंच लागेल. तुमचं लफडं आहे एवढ्याच गोष्टीवर तो गप्प राहील. त्याची कुठली भानगड आपल्याला समजली याची साधी शंका सुद्धा त्याला येणार नाही. हे बी एक पॉइंट आहे. आणि आता असं करा, कुठेतरी आडोसा बघा. उगीच खारे शेंगदाणे विकत बसल्यासारखं प्रेम विकत गावगन्ना हिंडू नका. हा येतो मी. टाळ्या काय देत होती, फिदी फिदी हसत काय होती, आणि हे समज उघड्यावर लाज लाज वाटली. मी तुम्हाला सांगतो, ही पोरगी त्या कॅलेंडर बरोबर पळून जाणार. मला बी ह्यो पोरगा जरा बरा वाटतोय. वय का? नाहीतरी राधी बोर्डावर नाचणार नव्हतीच. चांगलं रीतीप्रमाणे लगीन करून. वा 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 कमळाबाई. कमळाबाई, अहो वेळ बखूत झाना. हा असुगंधाचा पत्त्या नाही. आता ही पोरगी बी गेली तर बोर्डावर नाचणार कोण? तुमचं बरोबर आहे. हे बरोबर आहे, ते बरोबर आहे, समजच बरोबर आहे. म्हणजे पोरी नवऱ्याच्या बरोबर गेल्या की आईच्या संसाराकडे अजिबात ढुंकून बी लक्ष देत नाहीत बघ. वय ना, म्हणूनच सांगतोय, त्या पोराला आधी घराबाहेर काढा, पोरीला घरात डांबा, नाही तर तुम्ही रस्त्यावर या. तसे तुम्ही इथं आहात, आम्ही तुम्हाला शोधतोय. मला का हो? आम्ही लग्न करायचं ठरवलंय. हो काय मालक? आता काय बोलणार? आता आशीर्वाद मिळाल्याशिवाय हे पाय मी सोडणार नाही. डिट्टो. हो जगदंबे बघती असणार,
ठेवा लेकरांच्या माथ्यावर हात. राहावा, सुखात राहावा. मालक ओ आई, का रे उसने जल्दी आओ. अगदी घोड्यापासून क्षण आल्या का? एक मिनिट. आओ अंदर आओ ना. आओ आओ आओ. आई, आई के पाव पड. सवाशीन हो. कोण म्हणायची रही? मेरी बहन राधा. तुझी बहीण आणि राधा? मुंह बोली बहन. वो कमलाबाई जेजुरीकर है ना, उसकी लेक है. माझ्या पायावर कशा पाय घातलीस र? तेरी सून होने वाली है ना. काय? सून सून तेरी सून बोला मैं. बाहेर वा अगोदर पहिल्यांदा. कमळाबाई जेजुरी करण्याची पोर म्हणजे त्वान रंगून तमाशात नाचणारी नाची माझी सून. दोघा मी बाहेर वा. पुण्यांदा आला तर तंगड मोडून लग्न करीन बघ. बाहेर वा अगोदर. थांबा. हुसेन भाऊजींची यात काही चूक नाहीये. मीच त्यांना सांगितलं होतं की मला या घरी घेऊन या म्हणून. तुम्हाला ज्या काही शिव्या द्यायच्या त्या मला द्या, फक्त मला. तमाशाला नाव ठेवण्याचं काही कारण नाहीये. अहो, तोही इतर व्यवसायांसारखाच एक व्यवसाय आहे. त्यात कामं करणारी ही माणसंच आहे. तुमच्या धमन्यातून वाहतं ते रक्त आणि आमच्या नसानसातून काय सांडपाणी वाहतं. गर्दी स्त्री पोराबायांच्यावर करते ते खरं प्रेम, आणि आम्ही आमच्या पोटच्या गोळ्यांशी काय खोटी माया करतो. नवऱ्याच्या काळजीनं काळीच तुटतं ते कुलीबाईचं वेगळं आणि तमास घेण्याचं वेगळं असं वाटतं तुम्हाला? नाही आई, व्यवसाय कुठलाच वाईट नसतो. वाईट असतात ती माणसं, त्याकडे बघणाऱ्यांच्या नजरा. अहो, मला नाचायचं नव्हतं, शिकत होते मी. पण पोटा पाण्यासाठी उद्या मला काम करावं लागलं ना, तर मी हाच व्यवसाय करीन. आणि नाईलाजाने नाही तर अभिमानानं. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा आई, मी लग्न करीन तर फक्त आनंदरावांशीच करीन. आणि तुम्ही माझा कितीही अपमान केला तरी मी तुम्हाला कधीही अंत देणार नाही. कारण त्यांनीच मला शिकवले की त्यांची आई आणि माझी आई दोघींची मायासारखी, आणि आमच्या दोघांच्याही मनातलं त्यांचं स्थानही सारखं. माफ करा, खूप बोलले मी. जाते मी. ए थांब याडच्या. वाग बहादरनी आनंदाने सांगितलेला एक शब्द खोटा नाही बघ. अशी वागावानी सून मला पाहिजे. याने भाई तेरे को सब मालूम था. डिटेल वार. या माझ्या लक्ष्मीची वाटच बघत होती मी. आई, मैं खाली पहले घाबर गया ना. हाँ? और अब गाड़ी न्यूट्रल में आ गई. इस बात पे बेसन के लड्डू वाटलंच मला. खिलाओ ना. वाटलंच. काल आनंदानं बेसनाचे लाडू करायला सांगितलं तेव्हाच वाटलं की हुसन्याला डवाळे लागलेले असतील. चल मेल्या, चल तुझा बी तोंड गाड कर. हो चल. अजून पत्त्या नाही. टाइम होऊन गेला. आज ताडी मारताय का काय बेन? येतोय. माणे, तुम्ही गाड. अरे, मी ऐकल्यानं कुठं कुठं मारायचं? माझ्या शेतीवाडीचं बघू, कारखान्याचं बघू, राजकारणाचं बघू की फडाचं बघू? हा, काय झालं? आज भात एकदम गरम झालेलं दिसतंय. काय नाही हो आनंदराव, माणूस बळ कमी पडतंय बघा. अहो, आता इकता पैका खर्च करून म्या फडाचा बारदाना मुंबईला इकत घेतला. तो आणाया कोणी विश्वासाचा माणूस आहे ना का तिथं बी म्याच मारायचं? भात त्याच्यात एवढंच नाही, मग मी जाऊन आणतो की. असं म्हणतात. अरे वा, हे बेस्ट झालं की राव. पण हो, अहो, आमची राधा नाराज व्हायची. तिला कोण विचारतंय? आता पुरुषांच्या व्यवहारात बायकांनी पडायचं कारण काय? हे 100 लमरी झालं बघा, 100 लमरी. आपण तरी का म्हणतो? अहो, आमची हिराईन आहे, नाराज व्हायला नका काय. पण त्यांना होकार देण्याआधी तुम्ही मला का नाही विचारलं?
अगं असं बोलून उलट मीच हे पदरात घेतलं, हं? कारण मला हे काम करायचं होतं. मला भीती वाटते हो. काही दिवसांपूर्वी शिवादादा असलंच कसलं तरी लायसन्स आणण्यासाठी मुंबईला गेला, तो परत आलाच नाही. कारण तो बेसावध होता, त्याला कोणाचं संरक्षण नव्हतं. पण मी सावध आहे. झेंड्याच्या कानावर हे सगळं घातल्याबरोबर लगेच त्यांनी मुंबईला फोन पण लावलाय. पण स्वतःहून ही जीवावरची जोखीम कशाला घ्यायची? माझ्या या जीवाशी जीव लावून बसलोय ना. अगं मी असं केलं तरच सुगंध अक्काचा काहीतरी पत्ता लागणार आहे. तुझ्या आणि आईच्या मनातली रुखरुख कायमची थांबणार आहे. पण तुमच्यावर काही होत नाही. तू उगाच चिंता करतेस. उगाच काहीतरी होईल म्हणून हातावर हात धरून गुळाच्या ढेपेसारखं बसून राहिलं ना तर नुसत्या मुंग्या लागतील. तुमच्याशी कुणी बोलावं, पण तुम्ही येईपर्यंत मी भाकरी खाणार नाही. नकोच खाऊस. जिलबी नाही तर मलाई बर्फी चाप, नाही तर असं कर ना, सागुती आणि पाव हाण दणकून. काय हो, इथे माझ्या काळजाचा ठोका चुकतोय आणि तुम्ही माझी चेष्टा करताय. जपून चाल ना, ती मुंबई आहे. जगदंब जगदंब जगदंब. काय झालं हो मालक? सामान आलंय बॉम्बेसनं. बर. बाकीचं ट्रकीने येते, पर हे आणाय आम्हालाच जावं लागलं. म्हणजे आनंद परभरच गावाकडे गेलाय? अव तेच सांगतो ना. पर काय सांगावं आणि कसं सांगावं कळना झालंय. आई जगदंबा काय टाइम आणते आमच्यावर. असं काय हो बोलता मालक? काय झालं? आता ऍक्सिडेंट म्हणल्यावर कुणाचं काय चालणार. ऍक्सिडेंट? नाही नाही, असं नाही म्हणणार. पर कमळाबाई असं झालंय वय. मी असं होता बाडी बघितली, आता ओळखण्यात बी नव्हती. प्रांगावरली कापड हे सामान लगी वळखलं. हे आपलं आनंदरावच. अहो हिच्याकडे बघा, हिच्याकडे बघा. राधे राधे राधे, अगं बोल काहीतरी. हे सोनिया, अगं बोल बोल काहीतरी, बोल ना. उसके लिए रोने को नहीं मांगता है. अरे अपना आनंदा तो शहीद हो गया. स्फोटक का साठा सापड़ो के दिया उसने डिपार्टमेंट को. देश के दुश्मनों को शोधते शोधते हुतात्मा हो गया. मेरे को तो उसका अभिमान अच्छा लगता है. अलख निरंजन. कमाले, रात के 12:30 बजे साधु महाराज गांजा पियला दिखता है. अलख निरंजन, लगा ले दंत मंजन. भाई कुछ भिक्षा दे दे. मध्यान रात्रीला भिका मागताय वय रे गोसावड्यानो? उपाशी राहायचंय वय? बेटा, जी गुरु महाराज. इस घर में कुछ काम अशुभ हुआ है. यस गुरु महाराज, हम जानते हैं. नहीं वो उसका क्या होगा महाराज, वो हमारा आंधिया था ना. चुप. एक बार बता दिया ना, हम जान गए हैं. गुरु महाराज. यस माय चाइल्ड. बता दे इस मूर्ख को, इस घर में क्या हुआ है. इस घर का एक जवान लड़का एक्सीडेंट में गाड़ी को प्यारा हुआ है. भगवान को प्यारा हुआ है. अलख निरंजन. ऐसा कैसा प्यारा हुआ रे? माझा लेव खायत्यो, कोंबडीवाणी मान मोडून मराया जलमला नाही त्यो. यानी कि दाड्या काढून शाप आंघोळी करून या, म्हणजे मग गिळाये घालती. राखुंडी फासून खार दान झालेत मेल्यांच. अरे तू साधू महाराज को. अरे हुसन्या, तुझा डोळा आहे तर गोट्या बसविलेत र. अरे यो आनंद आहे, तो झेंड्या आहे. हाँ, मेरे को लगेज. अरे वाह आंधिया, तू अभी तक जिंदा है. मेरे को बहुत आनंद हुआ, बहुत आनंद हुआ. मैं ऐसा करता,
अभी के अभी जाता और सबको बातमी देता. तेवढं करू नका. आपल्याला हे नाटक अजून असंच चालू ठेवायचं आहे. म्हणजे काय करायचं र? असं बघ आई, लालाला शिवाची अडचण झाली. त्यानं त्याला लायसन्स आणायला मुंबईत पाठवलं. तो परतलाच नाही. तोच प्रयोग त्यानं आनंदावर केला. त्यामुळे शिवाचं मुंबईत काय झालं हे आपल्याला कळू शकलं. मुंबईत काळे धंदे करणाऱ्या गुंडांशी लालाचे लागे बांधे आहेत. फक्त त्यांच्याशी संबंध ठेवून तो कुठे आणि कसले कसले पालथे धंदे करतो एवढंच आपल्याला समजून घ्यायचंय. आणि त्या सगळ्या टोळीलाच अटक करायची. आता अंध्यांनाही हे समजल्यावर तो गाफील राहील, पुढची पावलं टाकत राहील. आणि नेमकं तेच आपल्याला हवंय. हे बघ आई, तू ताबडतोब राधाची गाठ घे आणि तिला खरं काय ते सांग. आणि हे नाटक असंच पुढे चालू ठेवण्याचा पण निरोप दे. आणि हो, तिला सांग इथं जे काय घडेल त्याची तंतोतंत खबर झेंडेला देत राहा. काही काळजी करू नका, उद्याच्यालाच निघते मी. लेकिन आंध्या, तेरे तो बॉडी भी मिल गई थी ना. मुंबईत बेवारशी मृतदेह काही कमी आहेत. त्यापैकी सेम साईजच्या मृतदेहावरती अंड्याचे कपडे घातले. लगेच लालाला फोन. अरे आम्ही काही कोंबडीचं दूध पण नाही वाढलो. पण तुम्ही मात्र सावध राहा, नाही तर सगळीकडे ठो 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 बोंब मारीत सुटाल. अगं बया बया, आता काय करू र? कुठं गेलाय ग माझं लेकरू? तर कुणाकडे बघत दिस काढू र? बाई कोण तुम्ही? मी आहे हा आनंदाची. पण तू कोण र मुर्दाडा? आम्ही लाला. तू लाला सरंजाम्या वय? अरे दीड दामडीच्या निबर चामडीच्या का पाठवलंस रे माझ्या लेकराला मुंबईला? गेला की र मला सोडून त्यो? वय परत्यो स्वतःहून मानला. त्यो लाख म्हणाल र सुतकाळ्या. पण तू एवढा मोठा घोडा वाढला, तुझी अक्कल कुठं शान खायला गेली होती का काय? माझा पार धाडला तवा. आणि ती राधा कुठं गेली रे बोकण्या नजराच्या? वय बाजूला. राधे राधे, असं कसं झालं ग पोरी? असं कसं सोडून गेला ग मला त्यो? आता काय करू ग? मला बसवलं त्या लाल्याचं, तिला पडून मारायला बघतो. आता काय करू ग? माझ्या आधाराची काठी गेली. आनंदाची ताई. हा लढ तू लढ. काय करू ग? खंडूबाया, याला आलेला सुळावर चढू ग. हे बघ, तो गेल्याचा बनाव असाच चालू ठेवायचा. अगं रड ना. आता काय करू ग? अरे मेल्या माकडा, आणून दे की रे माझं लेकरू. आता काय करायचं ग? हे तर जे काही बी घडल त्याची लगुलग खबर झेंड्याला देत जा. हा आता रड की ग. माझ्या आता काय करायचं रे? आता मी काय करू? का ग अशी एकलीच बसली आहे? माझ्या रीत्या नशिबाचा भकास तमाशा बघून राहिलीये बाबा. काय देवानं असं हातून लागावर माझ्या माग? काय पाप केलं तुम्ही? हे आता मरून सोनं झालं रिचार्ज देवाला. पण सरकार दरबारी आता जा विचारायला न ग, का कपाळावर हात मारीत बसली आहे? म्हणजे कुठं जायचं म्हणतोस बाबा? पोलीस ठाण्यात. तिथं उभं तरी करतील का कोण आपल्याला? का राधीला घे की बरोबर. अगं चांगली शिकली सवरलेली आहे. पाहिजे तर यासपास करून सांगेल साहेबासनी ती. ये आई. नमस्कार साहेब. हा नमस्कार. या या बैस राधे. म्हणजे साहेबांनी ओळखतीस बाई तू? हो, आनंदरावांचे मित्रच आहेत ते. कणपुले, यस सर. 3 स्पेशल चहा सांगा. यस सर. पहिल्यांदाच ठाण्यात आले ना मी. जीवाची जरा उलघालच होती म्हणून म्हणलं चौथात जाऊन विचारपूस करावी. विचारा ना, काय विचारायचं असेल ते विचारा. काय काय झालं ते तुम्हाला बी ठाव आहे. आत्ता पातूर सरकारला काय बी घावत नाही. हे कसं? सुगंधा बेपत्ता झाल्याची तक्रार गुदरून 6 महिने होत आलं. थांबा थांबा, मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलंय. सुगंधा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात कधीही नोंदवण्यात आली नाही. अहो असं कसं होईल? लाला शेठनं सुगंधाचा आणि किसनाचा फोटो माझ्याकडून मागून घेतला. पेपरात फोटो छापतो, पोलीस ठाण्यात तक्रार गुदरतो असं बी म्हणत होती. हप्त्याला ठाण्यातून चौकशी करीन असं सुद्धा म्हणत होते की. यातलं पेपरातली जाहिरात सोडून बाकी सगळं खोटं आहे. अहो पर का? कारण या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालणं हे लालाला न परवडण्यासारखं होतं. म्हणजे सुगंधा आणि शिवा बेपत्ता होण्यामागं लालाचाच हात आहे. नाही नाही. अहो पर ती आला काय भेटणार आहे त्यानं?
पुष्कळ काही कमवलंय त्यांनी कमळाबाई. फक्त सुगंध आणि शिवा नाहीसे होण्यापर्यंतच हे प्रकरण थांबलेलं नाही, तर त्याहीपेक्षा घातक आणि देशबुडव्या कामासाठी त्याने तुमचा उपयोग करून घेतलाय, आणि तेही तुम्हाला कळू न देता. लाला ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानंच गळा घोटला. चल राधे, कुठे निघाला तुम्ही एकदम अशा? एवढं समजल्यावर त्याचा नेस्त जागेवर ठेवीन कमी. थांबा, बसा. एवढा हाताताईपणा चांगला नाही. आम्ही फास सावळत आणलाय. लक्षात ठेवा, आम्हाला नुसता लाला नकोय, त्याच्या सगळ्या गँगलाच आम्हाला अटक करायची आहे. तुम्ही त्याला सावध करायला जाल, त्याला अनायसे निष्ठाला अवधी मिळेल. आता तुम्ही शांत राहायचंय आणि पूर्वीपेक्षा जास्त चांगलं वागायचंय. असं कसं जमल? याला बघितल्यावर धमनी फुटून रागात बाहेर येणार नाही का माझं? तुम्ही कलाकार आहात कमळाबाई. हा एवढासा अभिनय तुम्हाला जमणार नाही? फार काळ नाही, फक्त थोडे दिवस. साहेब सांगतात ते बरोबर आहे आई. आपण त्यांना सहकार्य करायलाच पाहिजे. ठीक आहे, ठेवीन मी काळजावर धोंडा. धन्यवाद. आता खेळ कधी आहे? गुरुवारी खासगी बैठक आहे बघा. व्हेरी गुड. ही बैठक अधिक रंगतदार आणि ठासून झाली पाहिजे. तुम्ही राधे, एक आनंदाची बातमी दिली तर काय दिशे? बातमी तरी कळू द्या आधी. अगं, आपला आनंदाची आहे. अगं बाई, तुम्हाला कसं? फोन आलता त्याचा, त्यानंच सांगितलं. आता तू असं कर, उद्या सांच्या 7:30च्या एसटीने इथनं ढळ. हा, गोळ नाक्यावर उतर. तिथं समोरच एक हॉटेल आहे. त्या हॉटेलच्या मागच्या अंगाला आनंदा तुझी वाट पाहणार आहे. पण असं लपून का? ते इथे कळत नाही. आता आनंदा सांगालच तर. बाई ग, काय झालं देव जाणे. पण मालक, तिथे जायचं कसं? मला तर काहीच माहित नाही. गाड्या, रस्ते. असा बल्ल्या झाला वय. नाही, पण तू चिंता कर नकस. कोणीतरी आपला माणूस पाठव तुझ्या बरोबर. कोण? आपला माणे 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 पोचवेल तुला. मालक, तुम्ही म्हणजे देव माणूस आहात बघा. तुमची स्थापना एखाद्या मंदिरातच करायला हवी. असू दे असू दे असू दे. बरे बर, त्या कानाचा त्या कानाला पत्त्या लागता कामा नये. त्याच्या जीवाचा प्रश्न आहे. होय, तेव्हा एक तू, दुसरा मी आणि तिसरी जगदंबा, तिघातच राहिलं पाहिजे. जाऊ? हो, या तुम्ही. तिघातच. हो. तिघातच. म्हणलं येतेस की नाही टायमात? अहो, सगळ्यांची नजर चुकवता चुकवता माझी पंचायत झाली ना. हा, कुठं काही बोलली नाहीस ना? नाही नाही, अजिबात नाही. बर, बस तू हो. आणि जागा धर. हा, मी तिकट काढून आणतो. बरं. कंडक्टर, लवकर चहा गरम कर. चल चल चल, ग्लासभर पाण्याचे लवकर. काय करतो तिकडे तू? चहा गरम झाला का? चला चला. भजी घ्या. इकडेच जायचं का? जा तुम्ही बिंदास, धावा तुम्ही. चल चल चल, पाणी दे तिकडे.
रह गई ना मेरी छमक छल। अब जरा घूंघट तो उठा लो, अब रहा नहीं जाता। नहीं नहीं, घूंघट नहीं उतारना, घूंघट नहीं उतारना, घूंघट नहीं उतारना मेरे भाई और बहनों, नहीं तो मैं लाश लाश की कचरा हो जाऊंगी। अय्या इश उफ। कौन है बे? लड़की की जगह लड़का को उठा लाए, अंधे हो गए क्या? कौन है बे तू? तुझा बाप. सीधी तरह बोल. आनंदा शिंदे म्हणतात मला. अस्सल मराठी आई बापाची औलाद आहे. साले हो, आमच्या देशात राहून आमच्या देशाचीच गद्दारी करता काय? लाला सारखे 4 कुत्रे पाळले म्हणजे अख्खा देश ताब्यात येईल असं वाटतं काय? हराम जादनो. सीधी तरह बोल, नहीं तो हाथ पांव उखाड़ के मार डालूंगा अभी कभी. आईला विचारून आला का रे खेचरा? अरे जा रे जा. बापाची पेंड वाटी का काय असं तसं मरायला? आणि मरायचं झालं तरी एकटा नाही मरणार, तुम्हाला सगळ्यांना साथ घेऊन मरेन. आणि जाता जाता तुमच्या या सगळ्या कारवायांना सुरुंग नाही लावला तर मर्द मावळ्याची औलाद नाही सांगणार, कळलं? मार के फेर दो साले को. कोण कोण रडतंय? कोण? सुगंधा? नाही मला हात लावू नका, मला हात लावू नका. मी नाही यायची आता कुठं. नाचायची ताकद नाही हो माझ्यात आता. कंचीच ताकद नाहीये माझ्यात. मी पाया पडते तुमच्या. मला कुठे नेऊ नका, मला कुठे नेऊ नका. त्यापर्यंत जीव घ्या माझा, जीव घ्या माझा जीव. अक्का शांत हो बाई. अगं मी आनंदा शिंदे. तुला शोधण्यासाठी मी इथपर्यंत आलोय ग. तुझ्या धाकट्या बहिणीशी राधाशी मी लग्न करणार आहे. हा राधा तुझी धाकटी बहीण. तू घाबरू नको, तुला तर कोणीही काही करणार नाही. तुझ्यासाठी सगळ्यांचा जीव तुटतोय ग. राधा, माई, किसना. हा कसा माझा किसना, कसा माझा किसना. तर ते किसनाला घेऊन मी गोविंदाखेर उतरले. माझ्या कवळ्या पोराच्या कानफटीत मारून त्याला जमिनीवर बेशुद्ध करून टाकला हराम्याने. कसा माझा किसना. त्याला लय लागलं नाही नव. दूध घेतो का त्यो? जेवण करतो? खराकलं नाही ना पोरा आई बिघड. कसं आहे माझ्या किसना, कुठं आहे त्यो? मी जन्माची बटिंग होईल तुमची हो. पर योग डाव मला माझा किसना दावा. योग डाव मला माझा किसना दावा. तू आता काळजी करू नको. राधा आणि माझी आई पोलिसांपर्यंत पोहोचली असणार. काय उपयोग आहे त्याचा? ही घडी कंच्या आडरानात हाय, कंच्या दिसायला हाय. कोणाला बी काय बी समजणार नाही, पत्ताच लागणार नाही. हे बघ, त्याचा शोध पोलीस बरोबर घेतील. यमाच्या काळजाचे हाय तो मेले. यमाचा अवतार हाय भय. पण ही माणसं कोण आहेत, कुठली आहेत, याचं ठाव ठिकाणा तुला समजलं असणारच ना. यांचं साहेब लोक कुठलं परमुलकातला आहेत. ते हैवानं इमानानं ये जा करतात आणि आपल्याच मुलकात येऊन पालतं धंद करतात. आणि आपल्यातलं भडवं पैका खाऊन त्यांची उठबस करतात, त्यांना मदत करतात आणि आपल्याच आया बहिण्यांची इज्जत त्यांच्या हातात देतात. खाल्ल्या ताटात शान करणारी ही माणसं आपल्या मातीतलीच. असं म्हणजे तू लाला सरंजामे नाव काढू नका त्या हरामेचं. त्यानंच माझी राखराखुंडी केली. तिकडे मुंबईत कोणी भाई म्हणून छान येतात. त्यांची घाण चाटत असतो मेला, परत करून सोडून नामा निराळा. जित्ता जळून मरल मुर्दा
पण त्यानं तर जळीत्यानंतर फड उभा करायला मदत केली. आग बी त्यानंच लावलेली असणार. म्या सांगते लई खवल्या चांबरीचा हाय मेल. फडाचा मालक झाल्यावर तोच खेळ ठरवायचा. त्या टायमाला तमाशाच्या गाडीतनं मालाची ने-आण व्हायची. तमाशाच्या गाडीचा शक कोणाला येणार? हं? स्मगलिंग का काय म्हणतात, तो माल यायचा त्या टायमाला. आणि आता बॉम्बगोळ, बंदुका काय काय येऊन पडतं इथं. मी सावताच्या डोळ्यानं पाहिलं या. पण हे सगळं आपल्या देशात आणायचा त्यांचा हेतू काय असावा? तेच सांगण्यापायी मी माझा जीव जगवून ठेवलाय. नाहीतर कवाच डोस कापटून परान सोडला असता. भाऊ, हे माणसं आपल्या मुलकातल्या आगीन गाड्या, मुंबईसारखी मोठी गावं, कारखानं, धरणं बाम टाकून उडवून देणार आहेत. म्हणजे झेंडेचा अंदाज 16 आणि खरा ठरला. आव, जानेवारीच्या 26 तारखेला हे आपल्या वाकडवाडीचं धरण बी उडवणार आहेत. 26 तारीख म्हणजे परवाच की. वय, काय बी करा, यातनं सुटका करा आणि आपल्या सरकारला हे कळवा. आपली काळी आई वाचली पाहिजे. मला आता माझ्या जीवाची पर्वा नाही. मला खूप वापरले या लोकांनी. पार सडून गेली काया निसती. आता या पोत्याला ठेवून काय उपयोग? माझ्या पोराची चिंता होती, ती बी मिटली. जाता जाता मातीच्या कामी आलं तर कुडीचा अर्थकी लागल. चला, आपण एकाला दोघं आहोत, काहीतरी चमत्कार करून सुटू. नाहीतर शेपटीवर पाय दिलेला हे साप कवा काय करतील याचा नेम नाही. हा, मार देते हैं साले को, जिंदा जला देते हैं. वा 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 वा, तसंच करा, तसंच करा. म्हणजे आधीच आपल्या नरड्या पावतर आले, आपसुक नरड आवळले जाते. मतलब साफ है भाई, ध्यान से सुनो. आनंदा शिंद्याला आम्ही मुंबईत उडवलेला आहे. मी सवता बाडी पाहिलेली आहे. फिर भी वो यहाँ आया है. आता 2 पाय. पहिला म्हणजे आम्ही पाठवलेली पोरगी राधा, तिचा काय पत्ते आहे. एक म्हणजे तिचं वय आणि तिचं रूप पाहून तुमच्याच कोणीतरी माणसानं तिला मधल्यामध्ये उडवलेली आहे. नहीं, ऐसा हो ही नहीं सकता. ठीक आहे, ठीक आहे. आता दुसरा पॉइंट. आनंदा शिंद्याचं नाव सांगून दुसराच कुणीतरी तिथं घुसलेला आहे. म्हणजे मामला सिरियस आहे, लई सिरियस आहे. तुमच्यापर्यंत येण्याचा धागा कोणाला तरी गवसलेला आहे. आता तिथं जो घुसला आहे तो एकच माथे फिरू आहे का त्याच्या मग राधा आहे का अख्खं डिपार्टमेंट आहे, याचा पत्त्या ताबडतोब लागला पाहिजे. अर्जंट. फिर उसे जिंदा छोड़ेंगे क्या? छोड़ो मत, जिंदा रखो. आन इकडे आपली जंक्शन तयारी चालू ठेवा. गडीच्या आसपासचा 10 मैलाचा टापू पार नांगरून काढा. मशीन गन घेतलेले माणसं फुटाफुटावर झाडापेडावर बसवून ठेवा. जरा कुठं संशय आला की जागच्या जागी उडवा त्याला. तशी आपण पैशाची लई पेर केली आहे पंचकृषीत. कोणी बी दगाबाजी करणार नाही. तरी बी एखाद्या पोलीस स्टेशनला जाग आलीस तर लगेच टीप मिळेल अशी अरेंजमेंट करा. ये सब हमें मालूम है लाला. आपकी राय सिर्फ इसलिए पूछी कि इन दोनों का करेंगे क्या? पहिल्या छूट, त्या दोघांना तिथून हलवा. ते दोघं नाहीतर त्यांच्या बाड्या म्हणजे पुरावा हाती लागू देऊ नका. लांब कुठेतरी मुंबईकडे न्या. पत्त्या लागायचा नाही त्यांचा. अबे, चल बोला ना. चल खोल दरवाजा. चलो जाने लगा है बे. गाड़ी आहिस्ता चला. अबे बोगदा लाय, गाड़ी हलकलो.
बजे भाई? घड़ी यार। घड़ी है? अच्छा कितना बजा? 11। 11। 2-2:30 बजे तक तो हम लोनावाला पहुंच जाएंगे। आई अहो दिवस किती वरती आलाय हो. अजून कसं आले नाही इथे? येईल ग. तो काय सांगावा धाडाय गेलाय वय? अगं जोखमीचं काम आहे. येईल. म्हणूनच तर काळजी वाटते मला. तुला काळजी वाटते आणि मी आता हाय त्याची. आता अशा प्रसंगात आपलं पोरग घुसलं म्हणल्यावर त्याच्या आईचं काळीच कसं तुटतंय ते तू आई झाल्या बिगर नाही कळायचं बघ. हे बघ हे बघ ही बी आहेच आहे समध्यांची काळी आहे. आपल्या लेकाच्या कर्तुकीनं कसं काळीच फुललं या भक्तीचं. घे देवाचं नाव घे आणि अंगाला लाव यायचं. काही धक्का लागत नाही बघ तुझ्या कुकवाला. घे. आई सुगंधा अक्का अक्का राधे अक्का राधे तुझ्या आनंदानं लई उपकार केल्यात ग आपल्यावर. माझ्या कातड्याचं जोड करून घातलं तरी बी ते फिटणार नाहीत. अक्षय देव माणसा संग लगीन होणार आहे तुझं. कल्याण होईल ग तुझं कल्याण होईल राधे. अक्का अगं किती थकलीस किती रोडावलीस तू. आता माझं समद पंचपरान नजरेत गोळा होऊन बसला. ते फक्त माझ्या किसनाला बघण्यासाठी. माझं किसना माझं किसना. जनता जनार्दन माय बाप पब्लिक हो. आमच्या दोन्ही नृत्यांगणा भवानी बघतीय गायब झालेल्या आहेत. त्या कारणानं आम्हा गरिबांची मोठी पंचायत झालेली आहे. तेव्हा आजचा खेळ होणार नाही. माफी करा. थांबा. खेळ होणार अन्नदाते आणि आजचा खेळ जादा रंगणार. पण ह्यो खेळ नेहमीचा नाही. एक मागणं मागायचं आहे. तुमच्या मोर पदर पासून इनवायचं आहे. जोगवा मागायचा आहे जोगवा.
बहुत लोग आ रहे हैं रे। झंडा वंदन के लिए आते होंगे, आने दो, सब जाएंगे 12 के भाव में। चल अपना काम करते हैं। चल। काय रे शिरपा, काय करतोस इथं? हेच की झेंडा वंदनाची तयारी. पण तुम्ही? अरे आपल्या धरणाला सुरून लावायला निघाले दुश्मन. त्यांना आधी ठेचायचं आणि मग अभिमानानं झेंड्याला सलाम करायचा. चला. थांबा थांबा, प्लीज गडबड करू नका. हे पहा, तुमच्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. इथून पुढे आमचं कार्य सुरू होत आहे, तेव्हा कुणीही नागरिकाने स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. फक्त इथून देशद्रोही कोणी निसटून जाणार नाही याकडे लक्ष असू द्या. थँक्यू. कम ऑन. लाला, ये आपके अरेंजमेंट, सब गैंग पकड़ी गई और एक भी बम नहीं फूटा. अब बड़े भाई को क्या जवाब देंगे? जवाब? अब तो गोली खाकर मरने की नौबत आई है भैया. जरा फसलंच गड्याला. या साल्या तमाशावाल्यानी लई बोंब केली. समजा गाव जागा केला. पर चिंता नाही कर, जीव वाचलास तर मोर भाऊ, अरे भवानी आहे आमच्या माग. लेकिन अब क्या करना है? इथं थांबण्यात अर्थ नाही. लय डेंजर. तवा गाडी गाठायची थेट बॉम्बे, प्लेन गाठायचं थेट तुमचा देश. 5-6 महिने गच पडून राहू, मग प्लॅन घेऊन येऊ आणि समजा देश देऊ उडवून. क्या बात है लाला. भवानी हाय पाठीशी. चला. थांबा, मी बरी जाऊ दिन हैवानानो.
जीव घेतल्या बिगर राहणार नाही. अगं बाई, सुगंधा कुठे आहे? हा, सुगंधा.